प्रपंच वसरो चित्त तुझे पायी मुरो, ऐशे करिगा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा. पुरे पुरे आता नको तुझी आची सत्ता, ऐशे करिगा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा. लटिके ते फेडा तुका मने जाय पिडा, ऐशे करिगा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा. पांडुरंगा करो प्रथमा नमः, पांडुरंगा करो प्रथमा नमः, पांडुरंगा करो प्रथमा नमः. दुसरे चरण संताती, दुसरे चरण संताती. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. काय माझी वाणी मानेल संताशी, रंजो चित्ताशी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णिगुण नाम, ऐश दे प्रेम काही कळा. शिवे लागी शिवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया दिवा, यावरी न करावा हेर. शरण शरण एकनाथा, पाय माता ठेविला. पाय माता ठेविला, पाय माता ठेविला. शरण शरण एकनाथा, पाय माता ठेविला. पाय माता ठेविला, पाय माता ठेविला. नका पाहू दोष, नका पाहू माता
प्रपंच वसरो चित्त तुझे पायी मुरो ऐशे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा शिबी करता घेतला भंग. विश्व संत संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा चार चरणाचा मागणीपर प्रकरणातील महत्वाचा असा भंग आहे. या भंगातून जगद्गुरु तुकोबराय भगवंतासमोर उभा राहून भगवंताला प्रार्थना करतात. हा भंग घेण्याचं कारण आजची उपांत्य सेवा आहे. कुणी याला जागराची सेवा म्हणतं, कुणी मागणीची सेवा म्हणतं. वारकरी संप्रदायाचा दंडक हे शिष्टाचार आहे. काल्याच्या अगोदरची सेवा उत्सवातली ही उपांत्य मागणीची सेवा असते. विठ्ठला असा का लिखित नेम नाही की आज मागणी परत आपण घ्यावा, पण आपले वडील लोक धुरीण लोक श्रेष्ठ लोक त्यांनी आजच्या दिवशी मागणी पर आपण घेतला. विठ्ठला तुमच्या आनंद गावामध्ये बऱ्याच दिवसाची ही परंपरा आहे. गाव लहान आहे पण माझ्या वडिलाची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा वैकुंठवासी गुरुवरे लक्ष्मण महाराज पुरुषोत्तम पुरीकर यांच्या कृपा आशीर्वादानं हरिभक्ती परायण गुरुवरे भानुदास महाराज पुरुषोत्तम पुरीकर यांच्या मार्गदर्शनानं आणि गावकरी मंडळीच्या तन मन धन सहकार्यानं हा उत्सव चालू आहे. 49 वर्षे आणि पुढच्या वर्षी तुमच्या उत्सवाचा सुवर्ण महोत्सव आहे. काय सुवर्ण महोत्सव? 12 वर्षाला एक तप असतं, 25 वर्षाला रौप्य महोत्सव असतो, 50 वर्षाला सुवर्ण महोत्सव असतो, 75 ला अमृत महोत्सव असतो आणि 100 ला शताब्दी असते. विठ्ठला योग आहे तुमच्या गावाचा. पुढच्या वर्षी तुम्ही भाग्यवान आहेत. कोणी अमृत महोत्सवाला राहील, कोणी शताब्दीला राहील, काही सांगता येत नाही. पण सुवर्ण महोत्सव वर्ष तुमच्या जीवनामध्ये घडायला म्हणून या वर्षी सगळ्यांनी सहकार्य केलं. पण पुढच्या वर्षी महिला मंडळी पुरुष मंडळी सगळ्यांनी तनानं मनानं धनानं अवघे जनगडी घाला उडी बाई सगळ्यांनी यात सामील व्हायचं. कारण पुन्हा हा योग आपल्या जीवनात येईल असं नाही. विठ्ठला कारण सप्ताहामध्ये असं आपल्याकडे लेखी बॉन्ड नाही. हे वारंवार सप्ते का करायचे त्याचं कारण आहे, ज्या लोकांना शेती मकामातून व्यवसायातून बाहेर जाता येत नाही, तीर्थयात्रा करता येत नाही, त्या सगळ्या महिला मंडळीला पुरुष मंडळीला श्रवण घडावं, नामस्मरण घडावं. म्हणून हे जुने लोक लक्ष्मण महाराज पुरुषोत्तम पुरीकर यांनी हे सप्ताह चालू केले. प्रत्येक भागामध्ये सप्ताह त्याच्या करताच की जे मजूर आहेत त्यांना बाहेर जाता येत नाही, महिला आहेत त्यांना बाहेर जाता येत नाही, मग त्यांनाही चिंतन घडावं, त्यांनाही मी कोणी कळावं म्हणून हे गावागावात कीर्तन सप्ताह करण्याची पद्धत आहे. विठ्ठला आता कलीचा प्रभाव आहे, समाजाने त्याचं स्वरूप बदललं. काय बदललं? स्वरूप बदललं. आता ती समाजाची खुशी आहे, त्याला आपण काय करणार आहे? विठ्ठला आपण करण्यास स्वतंत्र आहेत, भोगण्यात परतंत्र आहेत. आपल्या कर्माचं फळ आपल्याला भोगावं लागणार. मग तुम्ही सप्ताह केला, सप्ताह सारखा केला तर त्याचं फळ तुम्हाला चांगलं मिळणार आहे. आणि सप्ताह जर तमाशासारखा केला त्याचंही फळ तुम्हाला मिळणारच आहे. कर्म झाले त्याची भोगा
तेची भोगाले कर्मधारे तेची भोगाले कर्मधारे तेची भोगाले हरिमुखी गाता हर पलिता हरिमुखी गाता हर पलिता उपजले मेरे आईचे उपजले मेरे आईचे हरिमुखी गाता हर पलिता हरिमुखी गाता हर पलिता। तुमच्या आनंद गावावर स्वामी महाराजांचं नागोर अण्णाचं अतिप्रेम होतं। बऱ्याच दिवसाचं कासापुरी, आनंदगाव, पळशी जे दादाचे गाव आहेत त्या गावाला स्वामी महाराज अण्णा नेहमी यायचे। आता त्या तालमीतले आप्पा आहेत पण आप्पा गळाले काय नाही तर त्या बरोबरीच येत ना तुम्ही जुने माणसं महाराज हाडाचे वारकरी हे सगळे जी मंडळी तयार झाली त्यांच्याच हाताखाली तयार झाली। विठ्ठला तुमच्या गावाचा सुवर्ण महोत्सव आहे पण जिजाची शताब्दी जवळ आली दुसरं केलंच नाही महाराज। जसं लक्ष्मण बाबानं दादानं हरी भजनी हरी बुवानं झालं, जिजानं झालं, नागोरांना ही जुनी मंडळी महाराज यांनी लोकाच्या पाकिटाकड धनाकड पाहिलं। हरी भजनी धवळीले जग चुकविला लाग। अरे असे टाळकरी व्हायचेच नाही महाराज। कसे नागोरांना स्वामी बाबासाहेब पाटील आता संतोष म्हणे मी का छाटछुटे का मग नाही बाबा तुम्ही तयार आहेत पण ज्या काळात लोक तयार नव्हते त्या काळात ही मंडळी तयार होती। आता बालासाहेब महाराज म्हणतात हे जनार्दन नाना म्हणतात हे सगळे लोक जे म्हणतात त्याचं ऐकून म्हणतात। काय म्हणतात कारण तुमच्या भागात जे टाळकरी साथीचे झाले त्याला कारण ही मंडळी तुमच्याकडे जास्त आली। आता काही काही भागात जाणं माणसाला आचोकोचो घेऊन कीर्तन करावं लागतं म्हणजे पळायच्या टायमाला तर धोतर गुतू नये आपलं तरी साडेसातीच साथ वेगळी आणि साडेसाती वेगळी। विठ्ठला साध्या चाले कशी चाल म्हणले आज हे याला म्हणते कीर्तनात चाल। याला काय म्हणते कीर्तन काय काय ठिकाणी चालीत कीर्तन असते। 45 मिनिटं चाल। आता काय सांगायचं गाजर पाहुणा चालीत कीर्तन नसतं कीर्तनात चाल असती। मग ही जी मंडळी आहे याला साथीचे माणसं काय कीर्तनाला साथ पाहिजे।
वाजविणाराची साथ, गायकाची साथ, भाषणाराची श्रोत्याची साथ, आणि कीर्तनकार बी रतळून असाव, तो बी साथीचा असाव. कुंकड पळायला लागला, कसं अंग हालायला लागला. तुकाराम महाराज म्हणले, रताळ्या तो का पोट भरा नका. अरे जगबे माझी काय तुझे तुकोबर तळमळी म्हणले, नालाय का तो का पोट भरण का लोकात अंग हालायला लागलास. कीर्तनात नाचावं, पण ते नाचणं सात्विकतेच असावं. उगा कसे ढंग करायचे, नाटक करायचे, भोगावं लागल महाराज. पातके करिता पुढे आहे पुसता. हवा आम्ही कीर्तन करतो, जर आमचं चुकलं असेल कीर्तनात तर आम्हाला यम विचारणार. यम म्हणजे तुम्ही सामान्य समजू नका, यम म्हणजे वैष्णवे. यम कोणे, पण त्याच्याकडे काम फटके द्यायचं दिलेले. काय दिलेलं त्याच्याकडे, फटके द्यायचं काम दिलेलं. मग तो इमानदार आहे. ज्या काम, आता तुम्ही टाळवाजी न करता आले, मग तुम्ही खन खन टाळ वाजवा का खोडू खोडू वाजवा, खन खन हाणाव का नाही. मग ज्या कामा करतात संतोष न पखवाज कसा आणतो तो, पखवाज घाबरतो त्याला. आता मी ज्या कामा करता आलो ते काम करा, बसणारे ज्याच्या करता आले ते काम करा. इथं आल्यावर काही माणसं याच्यात मोटरसायकल चाब्या घालते, कशा आणि त्या दोऱ्यात उडते, टाळ्या वाजायच्या सोडून देते, सगळ्या चटाया फाड्या. काय केलंय, मग ज्या कामा करता आले ते काम करा. मग यमाला काम काय दिलं, देवानं सांगितलं जे मग, अरे आई एखाद्या, मी आज चिंतन ऐकलं, श्याम सुंदर महाराज पाराशर शास्त्री, त्यांनी सांगितलं एखादी आई असती आणि ती आई लेकरू हिवाळ्याच्या दिवसामध्ये खेळायला लागलं, मग त्याच्या पायावर हातावर माती होती, मग ते घासू देत नाही, मग ती आई त्याला दाबून धरती आणि ते पाय खन खन दगडानं घासीती. लेकरू आळत, जास्त आडल एखादी चापट आणती, मग आई निष्ठुर आहे का नाही. त्या लेकराची तळमळे, तसा यम निष्ठुर. अरे शांती ब्रह्मनाथ महाराज पण म्हणले काय माये गेली, लय मौचुळे काय विठ्ठल. म्हणून देवाला आवडणं असा परमार्थ. आपलं भजन देवाला आवडलं पाहिजे, आपलं कीर्तन नाही लोकांना आवडू द्या ना. लोक काय करते पुन्हा बोलायचे नाही, पुन्हा काय करते नाही बोलू द्या, पण देवाला आवडणं असा परमार्थ असा. आवडे देवाशी नामाचा विठ्ठल देवाला आवडणं असा तुकोबऱ्याने परमार्थ केला. कोणी केला, देवाची आचाडे हळवावे देवा ओसदे भावा पाडूनिया. देवा करता भजन केलं का भोजना करता भजन केलं, भोजना करता भजन का भजना करता भोजन. होय संतोष, ते म्हणतो तो ह्याच आकारानं पाया काय भजना करता भोजन आहे का भोजना करता भजन आहे. अरे गावात पंक्ती ज्या द्यायच्या तर सगळ्या लोकांना घरी स्वयंपाक करायचं काम पडू नये, लवकर कीर्तनाला यावा म्हणून पंक्ती. पंक्तीला खाते घरी झोपते, लय रटे देणार महाराज यमेला, यायचे क्यू कोणी करणार नाही. यमाचे यमदंड
ते म्हणते हराम खोरा तो ह्या का बापाचं खालो का मी? अरे माझ्या बापाचं नाही, पण तुम्हाला सांगतो आमचे गुरुजी गुरुवारी रखमाजी महाराज नवले सांगायचे, तुम्ही मधुकरीचं अन्न खाल्लं 2 ओव्या आणि 1 अभंग जर नाही पाठ केला तर ज्याने मधुकरी वाढी त्याच्या घरी बैल व्हावं लागत असत. तसं पंक्तीचं खाऊन तुम्ही घरी झोपले तर ज्याने पंग दिली त्याच्या घरी तुम्हाला नांगराचं बैल व्हावं लागत. पण हाता खालचा चावरीचा नाही काय नाही. आपलं वागणं देवाला आवडलं पाहिजे. देवाला आवडलं पाहिजे. देवाला आवडन असा परमा. आपण भाजी आपल्या आवडीची करतो का देवाच्या आवडीची? आपल्या आवडीची. आणि म्हणते देवाला निवेद्य भोग नारायणा म्हणते आवडीच्या मध्ये करीती भोजन, आवडीच्या मध्ये करीती भोजन, आवडीच्या मध्ये करीती भोजन, भोग नारायण म्हणती केला, भोग नारायण म्हणती केला, भोग नारायण म्हणती केला. आवडीच्या मध्ये करीती भोजन, भोग नारायण म्हणती केला. आपल्या आवडीचा स्वयंपाक करायचा आणि देवाला भोग दिला नाही. नाही, देवाला आवडन असा परमार्थ करणं. देवाला जे आवडत ते करणं. देवाला काय आवडत? अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. मग गळ्यात तुळशीची माळ घालायची आणि बुक्का लावायचा. एक आमचा महाराज होता, तो कुकूत लावायचा. काय लावायचा? मी म्हणायला ओपत नाही कुकू लावणं. तू महाराज आहे. ते म्हणलं मला आवडत. म्हणलं तो ह्या बायकोला बुक्का लाव मग. अरे कोणी टिळक लावणं ओवाळणं ती गोष्ट वेगळी. तुला आवडत कुकू, मग त्या बायकोला बुक्का लाव ना. आपल्याला आवडणं असं नाही करायचं. मनोमार्ग गेला तो तेथेच मुक्त. कीर्तनात आपल्या पदरचं कधी बोलायचं नाही, त्याला प्रमाण सांगायचं. मनोमार्ग गेला मग परमार्थ करायचा. पुढे गेले त्याच्या पुढे गेले. पुढं कोण गेलं? पुढं संत गेले. आपण पुढं कोण? मी एके ठिकाणी जेवायला बोललं, हातपाय धुतले, तिचा शर्ट काढलं, उपर नांगवर घेतलं, खाली बसलो. तो घरधनी म्हणला महाराज तुम्ही लय मागे राहिली. म्हणलो कस काय? ते म्हणलं लोक लय पुढे गेली. काय म्हणलं? तो पुढे गेली. म्हणलं कस काय? ते म्हणले तुम्ही अजून बी शर्ट काढता, हातपाय धुता, लोक बुट घालून खाते. म्हणजे बुट पायात घालून खाते ते पुढे गेले, आणि आता जे बुटात खाते ते त्याच्या पुढे गेले. लोक जैसा वोक काय समाज. अरे पुढं कोण? संत गेले. पुढीलाचे इच्छी फळ, पुढीलाचे इच्छी फळ, पुढीलाचे इच्छी फळ, पुढीलाचे इच्छी फळ, पुढीलाचे पुढीलाचे
पुढे संत गेले, पुढे गेले ते निधाई झाले. संत कुठे गेले? सच्चिदानंद स्वरूपाला प्राप्त झाले, आयुष्याच्या साधने. आणि त्या धामाला, त्या ठिकाणाला ते गेले. मग त्यांच्या माग माग कोण गेलं? वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चाललो, नकळेची विषयांदा म्हणून उघड बोलिलो. हे काय माय गेली हे म्हणायचं नव्हतं, पण विषांत लोक ऐकायला तयार नाहीत म्हणून उघड बोलले. विठ्ठला 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 विठ्ठला. आधी का बोलू नीती वाचा बोलू वेदनीती, वाचा बोलू वेदनीती, वाचा बोलू वेदनीती, वाचा बोलू वेदनीती. आम्ही बावळटवाणी पांचट बोलणार नाही. आमचं बोलणं तुम्हाला बिसाट जरी वाटत असलं, तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणू येती वेद, ते वेद आहेत. साधू अरे काय माय गेली असं तुम्हाला कठोर वाटत, पण ती दया आहे. सटवीन नेला कैसा नाही, दया आहे. आई लेकराचे पाय जोरात घाशी ती, त्याच्या तोंडात आणती, मग ती कठोर आहे का? दया आहे. अरे यम इतका चांगला आहे, बावळटालाच हाणतो, चांगल्याला हाणतो का? पण काम इतका बेकार आहे, तो चांगल्याच्या अधीनादी लागू. यमस्य कामस्य च तारतम्यम्. प्रबोध सुधाकरामध्ये शंकराचार्य सांगतात, यमस्य कामस्य च तारतम्यम् विचार्यमाने महदस्ति लोके. म्हणून संत ज्या मार्गाने गेले, मार्गे बहुत याची गेले साधू संत. तुकोबरा म्हणले आम्ही त्याच मार्गाने चालू. तुम्हाला सांगतो नका जाऊ आडराणी, ऐशी गरजती पुराणी. आणि त्या मार्गाने गेले, त्यांच्या प्रमाणे सेवा केली. तुम्ही सांगा, लक्ष्मण दादा कीर्तन करायचे, आता जी तरुण मंडळी तसं कीर्तन करते का? कोणी काही नाटक करायला लागले, आणि नाटक्या लोकांना चाभरे लोक किमती द्यायले. कोणाला?
कारण साबऱ्याला किंमत देणारे कोण? साबरे. विद्वानाला किंमत देणारे विद्वान, पहिलवानाला किंमत देणारे हवा त्याच्या आकारानं करू दे, आपण त्याला काही करू शकत. आपण काय म्हणू शकतो लोकाला? काय आपल्याला पटलं नाही तर तिथं जायचं नाही. विठ्ठल जयाचे उचित ते तुम्ही करण्यास स्वतंत्र आहेत पण भोगण्यात परतंत्र आहेत. करा. पण महाराज म्हणतात तुम्ही करायच लागले ना मग कर नेते हेच करा, नरका घोरा का जाता, शुद्ध पुण्य एक. विठ्ठल पापात्मक पापे नरका जाईजे, पापात्मक पुण्य स्वर्गा जाईजे आणि माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. विठ्ठल मग तुम्ही करायतले ना वाईट का जनी करणीचे जेने नाही जन्म यमाची यातना आयुष्या. म्हणले महाराज तुम्ही आम्हाला सांगायले तुमचं कस काय? अरे आम्ही त्यातले बुवा नाहीत नुसतं लोकाला सांगायला. दोई ठाई तुका सिंहासन आरूढ झाले. तुम्ही आता नाम घ्या, पूजा करा, भक्ती करा, वारी करा, हे लोकाला सांगण्यातही चुकू दिलं नाही आणि ती सेवा करण्यात आम्ही चूक होऊ दिली नाही. लोकाला चुकीचं सांगितलं नाही आणि आमची समजूत चुकीची केली नाही. विठ्ठला ऐसे जागवी अरे मी आधी माझ्या मनाला जाग केलं आणि मग जगाला म्हणलो आता जागा रे बाई आता जागा रे बाई आधी मनाला जाग केलं आणि मग बाई म्हटलो, दादा म्हटलो, जाग रे जाग दादा, मग जगाला बोललो. आम्ही त्यातले बो नाही. लोक सांगे ब्रह्मज्ञान, ब्रह्मज्ञान भरोवरी सांगे आपण व्यर्थ शिनविली वैखरी. जिजाचं इतकं वय झालं महाराज,
मी जे प्रमाण म्हणलो का पहिलं ते शेपक प्रमाण. कोणतं मी म्हणलो नाही पण सांगितलं कोणतं प्रमाण. लोक सांगे आपण कोरडे हे गाथ्यात नाही. हे गाथ्यात नाही. ब्रह्मज्ञान भरोवरी सांगे आपण न करी थुथू त्याच्या तोंडावरी व्यर्थ शिनविली वैखरी. याला म्हणते प्रमाणात प्रमाण. कशात प्रमाण बी असावं पण ते कशात असावं प्रमाणात असावं. प्रमाणात. मी नेहमी सांगत असतो नागोराव अण्णा जिजा म्हणजे तांग्याचे बैल. कशाचे बैल तांग्याचे बैल महाराज. जुने कारखान्यात बैल असं आमच्या आजोबाच्या काळात ते बैल मोकळेच. कशाचे बैल ते तांग्याचे. कशामुळे तांग्याचे. तांग्याला झुपले की ते दमानं चालायचेच नाही. रस्ता दिसला की त्याला बाजू काढायची गरजच नाही. आपोआप बाजू निघायचे आणि लगेच चाकरीत यायचे. रताळे बैल ते बाजू निघायचेच नाही. बळच बाजूला काढायला गेले त्या हन्नाराच्याच मांड्यात लागते. निघून निघून निघाले महाराज पुढच्या चाकात जाते सारा घोटाळा. तसे टाळकरी म्हणजे तांग्याची बैल. चुटकी सरशी प्रमाण चुटकी सरशी चाल. आपल्या म्हणण्यानं आपल्या प्रमाणानं कीर्तनाला रंग देवता आली. आणि मग किती VIP असला जर कीर्तन पाडीत असला तुझं का फुकायचा काय. म्हणजे लय VIP काय काय. अरे हे साधे भोळे माणसं यांची किंमत करा. हे वारकरी. जर तुम्ही यांची किंमत केली तर पुढची पिढी वारकरी बनल. आणि तुम्ही पांचट लोकांची किंमत केली तर पुढची पिढी पांचटच बनणार. तुम्ही पहा आता ते दाताईच किनाऱ्याला याला लोक पैसे दिले तर सगळेच कीर्तनकार दाताईच करायला कीर्तन. काही नाटक करायला. कोणी असे वारच घालायला कोणी असं हालायला. काही दिवसानं तर आपल्याला का घरी बसून लागत. अवघड झालं मला. लोक म्हणणार महाराज तुम्ही नाटी नसून कीर्तन करता का घरी जाता. ऐका कलीचे कलीचा प्रभाव. म्हणून अरे सावध थोडा आबा आज गोड वाटल पण पुढे अवघड. विठ्ठला म्हणून आता मी सांगायलो पण तुम्ही ऐकाच असा आमचा आग्रह नाही. जयाचे उचित तैसे का. पण हे खोट आहे. हे काय आता तुम्ही ऐका नका ऐकू. कहत कबीरा सुन भाई साधू अक्कल शिकाऊ कित्ता. सुनना हो तो सुन ले प्यारे नाही तो जागू खाता. येथे कोणाचे काय बा गेले ज्याचे त्याने अनहित केले. विठ्ठला तुकोबरायचा परमार्थ होता देवाला आवडणं असं होतं. तुकोबराने समाजाला जाग केलं. जगाच्या कल्याणा देह कष्टविती आणि एवढी सेवा केली की त्यांच्या सेवेनं देव ऋणी झाला. देव जो विटीवर आला ना तर त्याच्या करताच आला. मला ऋण फेडावया अवतार के ज्यांची खरी सेवा असते ना देव त्यांचा ऋणी होतो. एकदा तुकोबराकडे एक माणूस आला. म्हणलं महाराज तुम्ही रोज बी सप्त्याला जाता. याचा काला झाला की त्याची सुरुवात. याचा काला झाला की मग तुमचं घरचं कसं काय कोण पाहत. लोक चोऱ्या करायला तर असं कुठं करायला.
तुकोबरा म्हणले तुका म्हणे घरी होय मनियारा का मारी फिरे सुदर्शन घेऊन या नारायण. आमच्या घराभोवती देव फिरवतो फिरे सुदर्शन घेऊन या तुका म्हणे घरी होय मनियारा का मारी. देव ऋणी मानतो मला. नाही भक्त भय नाही नाही भक्त भय नाही मला ऐकूच नाही आलं काय नाही भक्ता भय माईक घेत जा ना ते जाय देवानी करतात. चला नाही भक्ता भय त्याला वाटतं तुमच्यासारख्याकडे माहिती दिलं मग कसं काय चला पण त्याला छाटछीट समजू नका तुम्ही जरी स्वामी असले ते विषय नाते विनोदाचा भाग चला. नाही भक्ता भय तरावया देवाशी त्याचे करणे देव करतोच महाराज त्याचा ऋणी होतो. दास्य करीतो दासाचे उणे नसा आहे तयाचे. अरे वाढलेलं ताट भाने टाकुनी वाढलेलं ताट बाजूला करतो. वाढीले ठाईचे भाने कोणा करता भक्ता करता. पण कोणत्या भक्ता करता अर्थ नाही. भक्त लमटे झाले आता आमच्या सारखे सेवा करतो का तू नाही नाही ढलट तेरी चूक मेरी चूक म्हणून चाललंय. तुम्हाला आमच्या मनातलं कळत नाही तुमच्या मनातलं आम्हाला कळत नाही म्हणून हे चाललंय आपलं. नाही तर तुमच्या मनातलं कळायला आम्ही तिकून तिकडेच माग गेलो असतो. आमच्या मनातलं तुम्हाला कळायला तुम्ही हर नाही टिकून घेऊन भरायला आणि ज्याला कळत तो बोलत नाही. आपल्याला वाटतं कोणालाच कळत नाही पण तुकोबरा म्हणते हे जीवा तुझ्या ध्यानात असू दे. तुला वाटतं कोणाला कळत नाही पण जगाचा मालक आहे त्याला आपल्या मनातलं कळत. कळावे तयासी कळे साचे कळावे तयाशी कळे अंतरीची. दोनदा कळे आलं का नाही पहिलं कळावे आणि दुसरं आलं कळे. मग पहिलं कळावे जीवाला म्हणले कळावे तयाशी. हे जीवा तुला कळू दे देवाला तुझ्या अंतरातलं कळत. आम्ही तुमच्या डोळ्यात धूळ टाकू देवाच्या टाकू शकत नाही. तुम्ही आमच्या टाकू शकता आणि देवाच्या टाकू शकत नाही. म्हणून दोघाला कळावं. अहो श्रोते वक्ते सकळ ही जन दिसत बरं म्हणून नादी लागू नका. ते पारखा बरे पारखून बांधा काठी. विठ्ठल तुकोबरा भाणेदार होते त्यांनी कोणाचं ऐकलं नाही. मला देवाला आवडल तू का म्हणे देवा माने आईशी करू सेवा. देवाला आवडल अशी सेवा केली आणि त्याचा परिणाम देव ऋणी झाला. तुकोबरा दर्शनाला गेले देव काकुलती याचा महाराज काहून काकुलती याचा. तुकोबरांनी काहीतरी मागावं. यंदा दुष्काळ पडला दिवाळ निघालं गावात मान राहिला नाही. मागण्याची आस पाहे मुखाकडे काहीतरी मागावं. पण तुकोबरांनी दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन तुकोबरा निघाले.
देवानं मनगटाला धरलं, माग बापा काही आवडे ते घे. अरे जगाचा बाप हे आणि तुकोबरायला बापा म्हणतो, काय अधिकार असं. मी एकदा दर्शनाला गेलो, मला वाटलं माझ्याकडे पाहिजे 2 गुचांडे देऊन बाहेर काढा मला. बालासाहेब महाराज मला का छाटून समजेल असं गाव. अहो तुकाराम महाराज एकादशीला कीर्तन करायचे. महिन्याचे किती एकादशी? 2. 12 महिन्याच्या एवढे सत्य नव्हते आणि एवढे गंगा पुतना देण्याचे कीर्तन होते तिला नाही. आम्ही कशाचं कीर्तन करतो तिला? पैसे दिले तर डोहऱ्यावर बी कीर्तन. काय मिळे का आमच्या कीर्तनाचा? विनोद नाही आपा. मी चैत्र महिन्यात 68 कीर्तन केली. मी अभिमान म्हणून सांगत नाही. आणि 500 लोकाला एका महिन्यात नाही म्हणलो असो. आता ते 8 दिवसच होईना. 68 केले. किती केले? 68. 8 दिवस झाले तर मी 500 बी केले. आणि तुकाराम महाराज 12 महिन्याचे 50 कीर्तन. जास्तीत जास्त किती? 50. मग भारी मी का तुकाराम महाराज? एका महिन्यात 68 कीर्तन केले आणि तुकाराम महाराज 12 महिन्यात 50 कीर्तन. संतोष बर जाऊ दे, तू आपल्या दोघात सुरू दे. भारी मी वाटलो तुला, तुकाराम महाराज वाटली म्हणजे मी करतोळ वाटलो तुला. मला तारीख कशाला दिली तू? मी का फालतू आहे का? मग छाटून समजायला का तुम्हाला? चला आपण 68 नाही 500 जरी कीर्तन महिन्यात केले तर तुकोबरायच्या एका कीर्तनाचा कोटीवा भाग बी आपल्याकडे नाही. लाखावा तर नाहीच, पण 1 कोटीवा जरी भाग केला तर आपण त्या पारड्यात बसू शकत नाही. तुकोबरायचं तुकोबरायच. आपल्या मायबापानं लाडानं सांग देऊ नाव ठुलं. काय ठुलं? हाय वांग देऊ, पण नाव काय सांग. आता जाऊ दे, मला हसायला. तो नाव काय? खरंच इमानदारी संतोष होतो या मनात. सारखा पळतो नाव संतोष. लाडानं ठुलं, विचारात ठुलं. आणि साधू संत विचारानं म्हणता, तो संतोष नाही, तो चांगदेव नाही, देवाची बरे, देवाची बरे. तो का म्हणे तुम्ही खरे देव आहेत. मग संताचं खरं का आपल्या मायबापाचं खरं? पण इमानदारी सांगतो कोणाचं खरं वाटतं? मूर्ख नेने वर्म संत तुका म्हणे हातो सोये परब्रह्म. म्हणता, अरे तुम्ही पाटील नाही, तुम्ही ब्राह्मण नाही, तुम्ही क्षत्रिय नाही, तुम्ही परब्रह्म आहेत. पण आपण मूर्ख असल्यामुळं तुकोबरायचं ऐकत. मूर्ख नेने वर्म. साधू संत म्हणतात तुम्ही देव आहेत, तुम्ही सच्चिदानंद स्वरूप आहेत, तुम्ही आत्मस्वरूप आहेत. निज घेऊनी फिरत गा विठ्ठला. कुठं आपले कीर्तन, कुठं त्याचे कीर्तन. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आणि आपण कीर्तनानं पांगायच्या नदी आलो ना. कीर्तनच करायला लोक तसे महाराज. कीर्तन चाललं का तमाशा चालला काही कळायला, आणि बोलायची सोय नाही. ते म्हणते तुला पटत नाही, चल सडक घेऊन तू काय कर. मग आपल्याला गोसांड्या दिल्या तरी देव पाहत नाही. आणि तुकोबराकडं
सगळ्या लोकात लक्ष तुकोबऱ्याकडे. मागण्याची आस. अरे तुकोबरा देवाचं भजन करीत होते यात नवल नाही. देव तुकोबरा ज्ञानोबरायचं भजन करीत होते. बाईला नवरा आवडतो यात नवल नाही. नवऱ्याला बाई आवडली पाहिजे. शिष्याला गुरु आवडतो यात नवल नाही. गुरुलाही शिष्य आवडला पाहिजे. एवढी त्याची सेवा पाहिजे. देव काकुलती याचे. आणि आम्ही यादी घेऊन जातो 40 तास बारीला. आणि यादी वाढावे संतान व्हावे. यादी सांगू तर तो 2 गोचांड्यात बाहेर. कोण ऐकत यादी आमची. देव म्हणत पण नाही. 40 देवाला माहित आहे अंतरीची घेतो गोडी. आपल्या अंतरातला देव पाहतो. देवाला कळत नाही. कळावे तयासी नाही देव पाहत. तुकोबरायला मनगटाला चढला. तुकोबरा म्हणले देवा काही मागणे हे आम्हा अनुचित. वडील माझ्या बापदाद्यानं काही मागितलं नाही. मी मागणार नाही. पण देव काकुल त्याला मागण्याकरता तयार झाले. तुको देवाचा अपमान होऊ नये. मोठा मनुष्य मागा म्हणायला म्हणले देवा काही इच्छा नाही पण तुम्ही मागा म्हणता. देवाला असं वाटू लागलं तुकोबरायचं वाटूळ झालं. बायको अण्णांना करता मेली. दिवाळ निघालं. गावात मान राहिला नाही. तुकोबरायचा संसार आपण कसा करू. चांगलं काय देवाला करता येत नव्हतं. करशील तरी होय राणा रंक. राजाचा रंक रंकाचा राजा करायची ताकद देवाची. राईचा डोंगर पर्वत काय करणार नाही. देवाला वाटलं मी चांगला संसार करेन तुकोबरायचा. माझ्या तुकोबरायचं चांगलं चाललं पाहिजे. लोक तुकोबरायच्या पुढं केलं पाहिजे असं देवाला वाटू लागलं. मग तुकोबरा म्हणले देवा माझी इच्छा नाही पण तुम्ही मागा म्हणताना मग तुला एक प्रार्थना आहे माझी. काय प्रार्थना आहे. अभंगाच्या प्रपंचेव सर्व प्रपंच काय म्हणले तुकोबरा देवा तुम्ही मागा म्हणले ना मग आमचा प्रपंच ओसरो. देव तर गारच झाली. देव म्हणले काय म्हणले प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मरो. देवाला राग आला. मी कोणाला मागा म्हणत नाही आणि याला मागा म्हणलो आणि हे म्हणाले प्रपंच ओसरो. तुकोबरा तुमची बायको अण्णांना करता मेली. दिवाळा निघालं. तुकोबरा म्हणले बरे झाले देवा निघाले देवा. कोणता महाराज महाराष्ट्रात असा कोण म्हणणार. तुकोबरा म्हणले कोणाची ताकद आहे. बरे झाले देवा बरिया दुष्काळी पिढा गेली. बाईल मेली मुक्त झाली. देवे माया पोरे मेले बरे झाले. देवे माये विरहित केले. देव म्हणला काय महाराज तुकोबरा आहे तुम्ही कंडरीचे चांगदेव महाराज आनंदगावचे संतोष महाराज यायचा कल पाहा ना कुंकडी. कोणाला म्हणले तुकाराम महाराज म्हणले यायचा पाहणं यायचा प्रपंच ओसरण्याकडे कले वाढीण्याकडे असा कल पाहतो का नाही. वार पाहून उधळाव का कसं उधळाव.
देव म्हणले तुकोबरायला जरा जगाचा कल पहा, प्रपंच वाढविण्याकडे का प्रपंच ओसडण्याकडे. तुकोबराय म्हणले देवा जग मूर्ख आहे, जग मूर्ख आहे. जगाला जर प्रपंचाचं स्वरूप कळालं तर जग माझ्यासारखंच म्हणणार प्रपंच ओसड. आपला कल प्रपंच वाढण्याकडे काहू नये, आपलं कळालं नाही. आणि ज्यांना ज्यांना प्रपंच, अरे राज्य टाकून गेले थोडे ते का वेडे म्हणावे, काय गाजर आहे आपल्याकडं. अठभर वनस्पती उपदेश केला. बाबा ह्या प्रपंचात आई असाव मदालसे सारखी पाळण्यात बोध लेकराला, बाप असाव ऋषभ देवा 100 पोरं कारणी लावले मला, बायको असाव चुडाली सारखी नवऱ्याला उपदेश केला पाळण्यात. अरे ज्या प्रपंचात काय तो हा प्रपंच महाराज, तुमच्याकडे थोडंफार पाटाला पाणी सोडत म्हणून बरे, तुम्ही आमच्याकडे जा झोपण जा संग चालला. आमच्याकडे येऊन पहा तुम्ही, उन्हाळाचे ना ना, तुमच्याकडे बी लय बरं नाही, फक्त फरक एवढाचे आमची वाजत तुमची वाजत नाही. म्हणजे तुमची पाणी लावणे आणि आमची बिगर पाण्याची दोघांची. विठ्ठल विठ्ठल कोणाचा प्रपंच असू द्या तो रडीतोच मारा. अरे ब्रह्मदेवाचा प्रपंच जर रडीतो तर तुम्ही आम्ही कोण्या झाडात आता जास्त सांगत. ब्रह्मदेवाला रडावं लागत, इंद्राला रडावं लागत प्रपंच, कारण त्याचं मूळ दुःखाचं आहे. संसार दुःख मूळ चहूकडे. तुम्ही लिंबाचं काही खा, कसं लागत, लिंबाची मुळी खा, साल आंतरसाल, लिंबुळी, फुलुरा, पाला, काही कडू. तसा संसार. अरे गुळाचा खडा आहे, कुंकुम बी तोंड लावा, कसा आहे तो, काऊन त्याचा बांधाच गोडीचा आहे. गोड पाणी जैसा गुळ, टाळी 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 वाजवा. कुंकुम बी गोडपणे जैसा गुळ, त्याचा बांधाच गोडीचा आहे. तसा दुःख बांधवडी आहे, आपल्याला जास्त लांबवायचं नाही, कोणाचा बी संसार घ्या महाराज. आजच आमचं पाठात झालं, आमचे गुरुवारे बळीराम महाराज त्यांनी सांगितलं,
ज्याला पोरग नाही त्याला वाटतं ज्याला पोर आहे त्याचं बरे, पण त्याचे पोरं खेट राहते. ते म्हणतो ज्याला पोरग नाही त्याच बरे, दोघं नवरा बायको दोन पोळ्या टाकली खुशा. म्हणजे पोरग काय पोरावाला काय म्हणतो, पोरग नाही त्याचं बरे, आणि ज्याला पोरग नाही तो म्हणतो पोरावाल्याचं बरे. आणि दोघाला पोर आहेत ते म्हणते पोरगी पाहिजे ती रडती जा. मग सारखे माणसं कोणाचा बी संसार. तुम्हाला वाटतं महाराजाचं लय बरे बाबा, आमचं तुम्हाला काय सांगा महाराज. जेजा माझ्या बरोबर एक शिरसगावचे बंडू बुवा खरा गायक सखाराम बुवा, हे दोघं राहायचे, जास्त राहायचे पहिले, आता बी राहते पण आता गळाले बिचारे. पण ते आम्हाला सृष्टीला जेवायला होतं. मी दोघांना सांगितलं लवकर परतूरला या, आपल्या लवकर निघायचं. त्या माणसाने सृष्टीच्या जेवायला बनलं. त्या सखाराम भावाला उशीर झाला, मी तापलो. उशीर झाल्यामुळं तुम्हाला कळतच नाही, इतक्या बारे सांगितलं तर येतच नाही. तो म्हणला गरीब माणूस, तो म्हणला महाराज चुकलं बुवा माझ्याकडून, तुम्ही 4ला या सांगितलं मी 5ला आलो. आमचे माणसं म्हणले तुम्ही आता 7त्याला जाणार, एकदा सरपणाचा भार आणून द्या. मग कुठं बी जा. काय म्हणले सरपणाचा भार. मग बुवा तो म्हणला आता हो नाही उशीर झाला पण आता निघा. उशीर तर आता झालाच पण आता निघा लवकर, माझ्याकडून काय झाली चूक झाली. महाराज निघालो की आमचे माणसं म्हणते दळण. मग सखाराम महाराज म्हणले महाराज आता एरी उशीर झाला, तुमचं दळण बी आणून दे. आमचं दळण आणून दिलं. सृष्टीला आलो, जेवण केले, कीर्तन संपलं. आणि आमच्या मित्राच्या इथं काही दुःख झालं म्हणून आम्ही शिरसगावला भेटायला गेलो. बंडूबाची माणसं 3 वाजताच उठली. तुम्ही महाराज घेऊन आले, पाण्याचा पत्ता नाही, उतला घाला. दृष्टांत घडी एका दिवशी घडलेल्या गोष्टी आहे. ही घड किती, एक वाजिनार, एक म्हणणार आणि एक कीर्तन. बरं चुकीचं आहे का बायकाच. उदक अग्नी धान्य झाल्या घरी. एकावी त्याच्या बायकोनं सरपण, आमच्या बायकोनं दळण, याच्या बायकोनं पाणी. चूक काय आहे? चुके का द्यायची. तेव्हा बामन सावधान म्हणलं तेव्हा तुमची नजर तर बामनाकड नव्हतीच. बामनाकड ध्यान होतं घ्यायचं, यायचं ध्यान पुढं. बरं मला एकलेलंच म्हणलं, तुला म्हणलं नाही का सावधान. महाराज कोणाचा बी संसार असू द्या, दुःख आमचे गुरुजी म्हणायचे चांगले. आपण आता आम्ही आलो तर संतोषनं पाय धुवायला गरम पाणी आणलं. आता तुम्ही इथं पाणी आणता, आम्हाला पाणी भरणं लागतं. जनार्दन बुवा माणूस कीर्तनावून गेलं की घरच्या लोकांना चहा करून द्यावं. याला वाटतं आपली बायको म्हणजे गावात येत. चहा कप घेतल्या वाटतं आपल्याला आल्या आल्या काय केला, पण ह्या रताळूच्या ध्यानात नाही, रानात पाणी नाही. चहाची बशी टेकली की ती म्हणते घागर. बरं खोट आहे का ते. पाणी तुम्ही आणायचे नाही, दळण तुम्ही आणायचे, कोण करणार. कोणाचाही संसार असू द्या दुःख देतो, रडायलाच लावतो. माणूस नाही लोकात रडा तोंडावर शाल घेऊन का होईना रडतोच. त्याची बायको मनासारखं वागत नाही, पोरग ऐकत नाही. तुम्ही इमानदारीने सांगा, आपले पोरं आपल्या बायका आपल्याला अनुकूल आहेत का प्रतिकूल आहेत? कोणी सांगा. इथं का सगळे संन्यासी थोडीच आहेत. दळण आता चालली. अरे अनुकूल असल्यावर सुख वाटतं. आता संतोष पखवाज वाजायला, मग संतोष चांगला आहे का वाईट आहे? चांगला कवा जर आपल्या हिशोबात वाजला तर धांगाड तिंगाड वाजायला मग काय चांगला आहे. अनुकूल वेदनियम सुखम, प्रतिकूल वेदनियम दुःखम. बायको सुखरूप बी नाही आणि दुःखरूप बी नाही. मग संसारात कोणी ना कोणीतरी प्रतिकूल होतच. मग माणसाला रडू येत. माणूस म्हणतो याच्या करता मी उन्हा तानाचा पळालो, गावात सप्त्याला वर्गणी दिली नाही, एक वारकरी यायच्या करता साचीत बसलो आणि हे मला कोठ्यात सुन म्हणते मामाजी कुत्रे संग तुमची भाकर देते. कोणाला?
ज्याने वाडा बांधला त्याला पुन्हा तानाचा पळाला, गड्याला ठेपा खाऊ द्याला नाही, गड्याच्या नेहऱ्या पार घाला, खाणून दगड आणायचे, यांनी गाड्या संगच खायची. आणि ज्याने पारगाला नेहरी केली त्याची सून म्हणते तुमची पहाटच नेहरी देईन, पण कुत्र्या संग देईन, कुत्र तोची खात आणि हो कुत्र्याची खात. स्वाना परिगती. हे खरं आहे का खोट आहे? बरं खरंच खरं आहे का खोटं खरं आहे? खरंच खरं. तरी आपण सावध होतो का? म्हणून तुकोबऱ्या म्हणतात समाजाला हे खरं कळालं नाही, म्हणून बरे पारखून संसार दिसायला बरा आहे का असायला बरा आहे? दिसायला बरं आहे. मग दिसत बरं म्हणून नादी लागाव का असत बरं म्हणून नादी लागाव? एका माणसाला दुकानापुढची पोरगीच ती भावली नाही ती का, त्याला सोयरीकच होईना, ती पोरगीच बरी वाटली. कोणापुढची? दुकानापुढची, साडी नेसली. त्यांनी बापाला फोन केला, बाबा पोरगी भारी आहे. पुढे म्हणले औरंगाबादला पैठण जवळ दुल्हा दुल्हन दुकान आहे, 25 पोरी येत आणि एक पसंत पडी माय. आता याचाच बाप तो बी ते म्हणलं तिच्या बापाला बोल, त्याला काय माहिती काय मिळालं. हे दुकानदाराकडे गेला, दुकानदार म्हणला 3 नंबरची मुलगी केवढ्याला आहे? दुकानदाराला दया आली. दुकानदाराला गळ्यात माळे, कपाळाला गंधे, वारकर दिसतो, खेड्यातला दिसतो. दुकानदार म्हणला बाळू ती मुलगी तो ह्या लायकीची नाही. मला लायकी काढ्यावर याला राग आला. तो खेड्यातला होता पण पाटील होता. तो म्हणला मग ही लायकी का उठतो का? दुकाना सगळं तुला ऐकत घेईन. दुकानदार म्हणला इथे गेलेली केसी ती भावली होती आपा 300 रुपयाची. दुकानदार म्हणला 5000. हे म्हणला 10 घे. दिले 10,000. याच्या बापानं बामण संघच आणला होता. तो म्हणला मोहपोरग का टामटुम लग्न करायचे लागे नाही, लिंबूने खाली लग्न लावायचं. कुठे लिंबा खाली बी न गाता आला बाप. कुठे मुलगी 3 नंबरची? देवबापाला म्हणला धरा उपर ना. त्याचा बाप म्हणतो. देवबापा म्हणले पाटील पोरगी पाहणं पाहतीच नाही, त्याच्या पास आहे ना. दृष्टांत संपला. पैसे गेले, पोरगी दिसायला बरी होती का असायला बरी होती? दिसायला बरी. आता पोहे करून देईन का चहा करून देईन सकाळी? मग संसार दिसायला बरा का असायला बरा? दिसायला बरा. सुखाचे कपडे संसारानं घातले आणि जगाला दुःख दिलं. विठ्ठल तुम्ही कोणी पहा रडतच मारा संसार. मोठमोठे लोक पाहिले मी, रडे महाराज, ढसा ढसा रडे. अरे देवाच्या बापाला रडिलं तर तुम्ही आम्ही कोण? म्हणून महाराज म्हणतात जग मूर्ख आहे, जगाला प्रपंचाचं स्वरूप कळालं नाही. आणि जर जगाला प्रपंचाचं स्वरूप कळलं, अरे आम्ही प्रपंच केला पण प्रपंच रत्ना सर्व ही त्यागी. कारण यात सुख नाही, यात सुख नाही. म्हणून प्रपंच वसरो आणि चित्त तुझे पायी. आमचं चित्त प्रपंचातून काढा आणि तुमच्या पायाकडे. म्हणले माझ्या पायाकडे काहून? तुझे पायी सुख सर्व, तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे. रामने काही न मागे आणि रामाने काही न मागे आणि रामने काही न मागे आणि तुझ्याकडे काही न मागे आणि तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे. देवा तुझ्या पायात काय सुख आहे, काय सांगू? तुझ्या शरणीच्या सुखा अनुभव ठाऊका नाही. म्हणजे काही लोक म्हणले महाराज आता प्रपंच ओसरण्याकरता तुम्ही देवाकडे प्रार्थना करणं साहजिक आहे, कारण प्रपंचात सुटणं अवघड आहे ना. म्हणून तरी जोडजोडवानी गडबडीनं बाजूला ना करावी तातडी, कारण सोडू म्हणल्याने संसार सुटत नाही. अनादी संसार मालेच्या ठाई, नित्य विषय सेविले पायी. ते ठसावले चित्ताच्या टाई, वारंवार देही सेविता. विठला मग चित्त देवाच्या पायाकडे वळण्याकरता देवाला प्रार्थना करायची का? तुमच्या ताकद नाही का? नाही. आपल्याला कळत आपण असं वागू नये, पण आपलं चित्त धोका देत. आपल्याला कळत आपण भजने येत,
आपण कीर्तनकार आहेत, आपण हे करू नये, पण काय करू मन अनावर माझे मज कळू दारू प्यायला कळत नाही का दारू पिणं चांगली नाही, पण त्याचं मन आवरत नाही. विठ्ठला आमचे गुरुजी वैकुंठवासी गुले बाबा सांगायचे, विठ्ठल बाबा गुले, ते म्हणायचे एक वाटसरू रस्त्यानं चालला, धनगर दादा शेळ्या चारीत होता आणि शेळ्या चरायला लागल्या, पण धनगराबरोबर कुत्री चांगली राहायची म्हणत पहिले. तर एक धनगर दादा मेंढ्या चरायल्या आणि तो आपला झाडाखाली झोपलेला, वाटसरू रस्त्यानं कुत्र धावलं, वाटसरून दगड उचलले, मग तो कुत्र 2-2 पायावरच झालं. जवळ एक शेत, तो म्हणला हो वाटसरू दादा दगड मारू नका, कुत्र चावल. ते म्हणले अंगावर धावायला, मग ते म्हणले ते दगडाला दाद देणार नाही, ते अंगावर चावल तुम्हाला. म्हणले मग मला पुढे जायचं ना कीर्तनाला. ते म्हणले त्याचा मालक झाडाखाली झोपलेला आहे, त्याला आवाज द्या. दगडाला दाद न देणार कुत्र, 2-2 पायावर होणार कुत्र, त्या वाटसरून आवाज दिला, ओ धनगर दादा. धनगर उठला पण नाही, झोपल्यात म्हणतो काय, अरे तुमचं कुत्र जाऊ दे ना. धनगर उठून आणाव का नाही, झोपल्याच म्हणतो भांडे येऊ. दगडाला दाद न देणार कुत्र, पण शेपूट हालीत पळालं का, मालकाने आवाज दिला. तसा मनाचा चित्ताचा मालक देव आहे. आपण किती दगड हल्ले तर ते कुत्र ऐकत नाही, त्याचा मालक देव आहे, त्याला प्रार्थना करा. आता कोठे धावे मन, धावे मन, धावे मन, देखलिया देखलिया भाग सीन गेला सीन गेला तारे तारे सीन गेला सीन गेला झाला आनंद 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 आता कोठे देवा आमचं चित्त तुझ्या पायाकडे गेल्यावर बरेच प्रमाणात मला चित्ती तुझे पाय डोळा रोमाचे ध्यान माझे चित्त माझे पाय तुझी डोई ऐशे करी का भाकदी असे बरेच चित्त तुझे पाय मरू. देवा तुम्ही मागा म्हटले, आमची इच्छा नव्हती, आम्ही दर्शन घेऊन चाललो होतो, परी आहे गोडी दर्शनाची, पण तुम्ही मागा म्हणले ना, आम्हाला आता असं करा अभंगाच्या दुसऱ्याच्या ऐसे करी गा पांडुरंगा, 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 ऐसे करी गा ऐसे करीगा पांडुरंगा, रंगा रंगा
ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग भावी रंगा. देवा आता 3 मिनिटं बाकी आहेत. किती मिनिटं बाकी आहेत? 3. ओव्हर टाइम देशील का? विनोदाचा भाग सुना. कथेची सामुग्री हे अवसानावर. देवा आम्ही अशुद्ध रंगात हवा तुकोबर अशुद्ध रंगात रंग लाया रंगी. पण आपलं वकिली पत्र घेतलं आणि देवाला म्हणले देवा आम्ही अशुद्ध रंगात इंद्रियाचा रंग अशुद्ध रंग त्रिगुणाचा रंग अशुद्ध रंग विषयाचा रंग अशुद्ध रंग संसाराचा रंग अशुद्ध रंग आम्ही अशुद्ध रंगात रंगलेलो आहेत. आणि तुझा जो रंग आहे तुझे नामी रंग भरो तुझे नामी रंग म्हणे आता देई संत संत तुझे नाम मग म्हणायचं ना नाही तो का म्हणे आता देई संत संग तुझे नामी रंग भरो म्हणा. देवा तुझ्या नामाचा रंग देवाच्या नामाचा रंग शुद्ध रंग देवाचा रंग ऐशे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग व्हावे रंग विठ्ठल आपला रंग इंद्रियाचे आम्ही पांगिलो अंकित त्याचे रंगी चित्त रंगले आमच्या मनाला संसाराचा रंग लागला. मग देवा आता संसाराचा रंग पुरे झाला पुरे पुरे आता 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 चरणाचा थोडक्यात भावार झाला असं गरीब धरू संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करून 1 मिनिटामध्ये 2 चरणाचा भावार सांगून आपली सेवा समाप्त करू. पुरे पुरे आता नको दुजियाची सत्ता. प्रपंच म्हणजे दुजा आहे. दुजा कस काय? कारण माया कार्य मिथ्या माया कार्य जगत प्रकार मायेचं कार्य आणि माया पर म्हणजे माया जाण. पर म्हणजे तो जो झाला तिचे अधीन त्याशी सुखाचे न दिसे स्वप्न दुःख संपूर्ण सर्वदा. कधी जो मायेच्या अधीन झाला
आपण बिघडो कशामुळे? माया विघ्ने म्हणता मी माझे नाही, हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाई. म्हणून महाराज म्हणतात पुरेपुरे आता ह्या मायेची सत्ता भरपूर झाली. हिनं तुका म्हणे लासी माया नाच निश्चिती केली मायेनं. आपण बेश्रम असल्यामुळे आपल्याला निश्चिती वाटत नाही. होय संतोष, निश्चिती नाही का आपली? ते म्हणतो तो ह्याच आकारण पाहिजे. कारण लाज निर्मळ माणसाला वाटते का बेशरमाला? शर्म होशियाती है जो शर्म से शर्माती, लेकिन हम बेशरमे शर्म हमें शर्माती. अरे राज्य टाकून गेले थोडे ते भृतहरीने राज्य टाकिले. देव म्हणले तुकाराम महाराज लय लांबालांबी करायची नाही. तुम्ही पुरेपुरे म्हणायला लागले ना. तुम्ही ज्ञानोबरायचा हरिपाठ वाचताना रोज म्हणता का नाही? मग संसार असू द्या, पण संसार कसा आहे? खोटा आहे का नाही? लटिका व्यवहार सर्वा प्रपंच पीडा देतो, दुःख देतो म्हणतात. प्रपंच खोटा आहे असं रोज हरिपाठ म्हणतात ना. तुकाराम महाराज म्हणले देवा खोटा आहे पण पीडा देतो म्हणून ते फेडा. अभंग लटिके ते फेडा, 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 लटिके ते फेडा. लट काय पण पेढा देतो ना देवा. किरडू जरी कापडाचे परी लहरी येत होती साचे. एक माणूस आवताची इडी तुटली पूर्वीच्या काळात, आता ते राहिलंच नाही. मला स्पेशल देवळ्या त्या इडीच्याच राहायच्या. अंधारात माणूस गेलं की इडी तिथं पुढे इडी देवळी ती अंधारात देवळी ती. आणि जुने लोक इड्या त्या देवळी ठेवायचे. आवताची इडी तुटली म्हणून इडी आणण्याकरता गेला, पण त्याच्या भावानं काय केलं, गायीची घाटी तुटली म्हणून गायीचा गोप बाजूला ठोक नाही इडीच्या देवळी ठेवला. आणि ह्यो इडी आणायला गेला आणि याच्या हातात ते चोपडा झालेला गोप, याच्या हातात गोफच आला. त्यांनी गपकन टाकून दिला. म्हणलं अबो साप चावा. लोक साप चावले म्हणजे लोक पळाले. म्हणजे कस काय झालं पाटील? ते म्हणले इडी आणायला गेलो आणि देवळी सापच होता, सापच हातात आला. मग बाय आले लिंबाचा पाला आणा. मग लिंबाचा पाला आला. कस काय लागतो पाटील? गुळचट. लिंबाचा पाला गुळचट. गुळ खायला द्या. कसा लागतो? कडूटक. गुळ कडूटक. विषय निंब बहु गोडी आला, भजन गुळतो मज कडू झाला. कशामुळे झाला? त्या प्रपंचामुळे झाला. विठ्ठला लोभ
नको सर्प डंखाला, म्हणून देवा लटिक येते फेडा. खोटाय, पण लहर आली ना, लिंबाचा पाला गोड लागला. किरडू जरी कापडाचे, परी लहरी येतो, म्हणून लटिक येते फेडा. तो का म्हणे जा, मग काय करा, ऐसे करीगा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा. ज्ञानेश्वर माझ्या अल्पमतीप्रमाणे सद्गुरु बुद्धी देतील तसा अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा भावार्थ असाच आहे असा माझा आग्रह नाही. या जे बरोबर गुरुवर यांचे चुकीचे, उद्धटपणाचे, बावळटपणाचे, मूर्खपणाचे माझ्या बुद्धीचे दोष आहे. योग्य तुमच्या गावाची बऱ्याच दिवसाची सेवा आहे. तुम्ही तन मन धनानं सगळे पण एक आता असं करा, पुढच्या वर्षी सुवर्ण महोत्सव आहे, आनंदात सुवर्ण महोत्सव साजरा करा. पण पांचट कीर्तन विद्वान लोक बोलवा. कोण बोलवा? विद्वान बोलवा. आणि देवाला आवडला पाहिजे असा सुवर्ण महोत्सव करा. झालेली सेवा ह्याच्यात महिला मंडळी, पुरुष मंडळी, तरुण मंडळी, वयोवृद्ध, यारे यारे लहान थोर सगळे सामील व्हा. झालेली सेवा सद्गुरुचरणी भगवचरणी समर्पित करू. सेवेला पुण्यम देऊ. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, टाळी वाजवा. ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम,